नमस्कार मंडळी, मी सायकोथेरपिस्ट मानसी आंबडेकर. हल्ली बरेचदा वेगवेगळ्या वयाची माणसं आमच्याकडे येतात आणि साधारणपणे एकच वाक्य म्हणतात, मला फार डिप्रेस्ड वाटतंय, मला अचानक डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय, कशामध्ये रस वाटत नाही, सतत झोप येते, जास्त भूक लागते, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, कुणाला भेटावंसं वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही आणि फक्त एका जागी बसून राहावं किंवा सरळ झोपून जावं आणि 3-4 दिवस उठूच नाही असं वाटतं. या आणि अशा अनेक भावना आपल्या मनामध्ये येणं आणि त्या भावनेच्या भरामध्ये आपण काहीतरी करून बसणं हा एक फार मोठा धोका आहे. पण ते तितकंच नैसर्गिक सुद्धा आहे. जसं आपल्याला वेगवेगळ्या आनंदी किंवा उत्साही भावनांचा अनुभव घेता येतो, तशाच या नकारात्मक किंवा नैराश्याकडे जाणाऱ्या सगळ्या भावनांचे अनुभव सुद्धा आपण घेतो. आपण दगड नाही किंवा रोबोट नाही की आजूबाजूच्या एखाद्या प्रसंगाचा, परिस्थितीचा आपल्यावर काही परिणामच होणार नाही. पण या दोन्ही प्रकारच्या भावनांची योजना आपल्या मनामध्ये का बरं केली गेली असावी? असं म्हणतात की उन्हाशिवाय आपल्याला सावलीची किंमत समजत नाही. प्रचंड कष्ट, प्रचंड परिश्रम घेतल्याशिवाय आपल्याला यशाची चव चाखता येत नाही. आणि म्हणूनच कवितेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पण पर्वता एवढं दुःख सहन केल्याशिवाय त्या जवा एवढ्या सुखाची किंमत आपल्याला समजत नाही. नैराश्याच्या किंवा नकारात्मकतेच्या भावनांचं सुद्धा असंच असतं. एकदा नैराश्य वाटायला लागल्यानंतर जर ते 6 महिने ते 1 वर्ष कायम वाढत्या किंवा चढत्या क्रमाने आपल्याला सतत वाटत राहिलं तर त्याला न्यूरोसिस किंवा मानसिक आजार किंवा आपल्याला डिप्रेशन आलेलं आहे म्हणून पाहिलं जाऊ शकतं. जर हे 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तुम्हाला वाटत असेल नकारात्मक किंवा निराश वाटणं, तर त्याला ब्रीफ सायकोटिक डिसऑर्डर किंवा ब्रीफ न्यूरोटिक डिसऑर्डर असंही म्हटलं जातं. या ब्रीफ न्यूरोटिक डिसऑर्डरचा एपिसोड हा पौगंडावस्थेतल्या मुलांना सुद्धा अनुभवायला येतो आणि अगदी 70-80 वर्षाच्या माणसांना सुद्धा त्याचा अनुभव येतो. पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात आणि या बदलांच्यामुळे आपल्या शरीराने आतमधून जे परिस्थितीला दिलेले प्रतिसाद असतात त्यापैकी एक हा नैराश्य किंवा नकारात्मकतेचा असू शकतो. कधी कधी या भावनांचा इतका कडेलोट होतो, त्या कशा बोलाव्या, कुठल्या शब्दात व्यक्त कराव्या, कुणाशी व्यक्त कराव्या, कुणाशी बोलाव्या हे आपल्याला न कळल्यामुळे कित्येकदा या नैराश्याच्या भरामध्ये आपण स्वतःला इजा पोहोचवणं, स्वतःचा राग करणं, स्वतःबद्दल खंतावणं, आपण कशाच्याच योग्य नाही असं वाटून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणं इथपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यामुळेच निराश, अस्वस्थ आणि नकारात्मकतेकडे झुकलेल्या व्यक्तीला पुन्हा सकारात्मकतेकडे आणण्यासाठी आजूबाजूच्या काही लोकांनी, मित्रमैत्रिणींनी थोडेसे महत्त्वाचे प्रयत्न केले तर या गर्तेमधून कोणीही सहज बाहेर येऊ शकतं. पण त्यासाठी आपण या गर्तेमध्ये ओढले जात आहोत याची एक जाणीव प्रत्यक्ष ज्याला नैराश्याचा अनुभव येतोय त्याच्यापाशी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच आपल्या धकाधकीच्या, चिंतेच्या वातावरणातून थोडं बाहेर पडणं, जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून एक रुटीन नव्याने तयार करणं आणि थोडासा ब्रेक घेऊन स्वतःसाठी मी टाइम त्याच्यामध्ये ठेवणं. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा विचार करताना डोक्यात सतत गोंधळ होत असेल तर त्यासाठी तो विचार लिहून काढण्याचं, त्याची सवय स्वतःला लावून घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि उपयोगी. आपल्या कुटुंबामध्ये अनेक जण असतात आणि प्रत्येकाशीच प्रत्येक जण आपल्या अत्यंत खाजगी, अत्यंत वैयक्तिक अशा नैराश्याच्या गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. म्हणून त्यासाठी जर तुम्हाला समुपदेशकांची मदत घ्यावीशी वाटली तर निसंकोचपणे समुपदेशकांना जाऊन भेटणं आणि त्यांना तुमच्या मनामध्ये काय घालमेल चालू आहे, काय घुसमट चालू आहे हे शक्य तितक्या मोकळेपणाने सांगणं आणि त्यांच्याकडून या भावनांचं नियोजन कसं करायचं, नियमन कसं करायचं हे समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर एखाद्या सामाजिक कार्याची तुम्हाला आवड असेल किंवा एक वेगळं काहीतरी करून पाहायचा उपक्रम म्हणून तुम्ही त्यात जर सहभागी झालात तर कदाचित तुम्हाला तुमच्या जगण्यासाठीचं एक नवं परिमाण सापडू शकतं. तुमचं पर्पज ऑफ लाईफ हे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतं, ज्याचा उपयोग तुम्हाला नैराश्यातून, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. याबरोबर स्वतःचा व्यायाम आणि शारीरिक स्वास्थ्याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. जशा आपल्या मनामध्ये आनंदी, उत्साही भावना येतात तशी निराशा सुद्धा येणारच आहे. आशा आणि निराशा हे दिवस आणि रात्रींसारखेच आहेत.
त्यामुळे एका कुठल्या तरी ठिकाणी एका कुठल्या तरी अवस्थेमध्ये अडकून राहणं आणि त्याच्या भरामध्ये वाहवत जाणं हे मात्र आपण टाळायला हवं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.